जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील रहिवासी साहेबराव भोनाजी वाकोडे तसेच धम्मपाल वानखडे, ओंकार इंदुरे, शामराव सोनवणे, श्रीराम कवडकार, गजानन हागे या साथीदारांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला अतिक्रमण नियमित करण्याचे निवेदन सादर केले आहे। सदर ग्रामस्थांचे सध्या गावातील F क्लास जमिनीवर कच्च्या स्वरूपाचे घर असून त्यामध्ये ते परिवारात समवेत राहतात। या जागेचा स्थळ पंचनामा करून ग्रामपंचायत कार्यालयात सदर जागेची नोंद करून नियमानुसार घरकुलाचा लाभ देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। त्याचसोबत गावातील इतर नागरिकांचे अतिक्रमण सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाने नियमित करण्याची विनंती यामधून करण्यात आली आहे। या आणि इतर मागणीकरिता धानोरा ग्रामपंचायत समोर आज आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार। या मागणीवर उपोषणकर्ते ठाम आहेत। MCN न्यूज मराठी करिता ओम उन्हाळे, धानोरा। तसेच आमचे गावाचे ग्रामसेवक साहेब तसेच हे 1 महिना झाली येत नाही आहे गावात। 1 महिना झाली येत नाही आहे गावात। त्याच्यावर कारवाई काय करायची फक्त हे सरकार करीन काय आहे। गावाच्या सह्या आम्ही करू काय लागलं तर, पण ग्रामसेवक साहेब काऊन येत नाही, काय अर्थ नाही त्याले। आमच्या जागेवर कुरुबा तरी आम्हाला आटणे भरून आला, मग म्हणते की आटणे म्हणते म्हणून तो आमच्या घर वाहून गेलं बा। आम्हाला राहिले हे काहीच नाही। आमच्या कुळाच्या घरात आम्हाला घरकुल पाहिजे होतं। मोठे मोठे लोकांच्या घरकुल भेटून राहिले बा। त्याला जागा नाही तरी ते वालग्याची म्हणजे बांधून राहिले। आम्हाला घरकुल आम्हाला एकापरी काहीच नाही। आमची एवढी वय झाली तरी आम्हाला फक्त घरकुल द्या बापा। म्हणतात की तुम्हाला आठमी देऊ नाही शकत। नवजलमध्ये माझ्या नाव आहे, मा बापाच्या नावाची जागा आहे, तरी मला जागा बांधून भेटून कोण कोण म्हणते तुम्हाला असं? ग्रामसेवक म्हणते, सरपंच म्हणतात, बंदच म्हणतात। मी किती खेपे यायची भांडगं करून गेलो। लोकांनी 4-4 घरकुलं देऊन राहिले आणि झाले पाहिजे त्याला घरकुलं देऊन नाही राहिले। माझं सन्न काय, मी अर्ज दिले 2-3 खेपाटी ग्रामसेवक जर, तरी बी म्हणतात की तुम्ही अमकाना ढमकाना। आता आम्ही इथले शिकेल सवरल नाही बा, आम्ही काही बोलू शकत नाही। अडाणीसारखं बोलतो ना, हे आम्हाला काढून देतात, पिटाळून देतात। माझ्या आईचं माझं घरकुल, माझ्या बहीणचं घरकुल गेलं होतं। माझी बहीण उपोषणला बसेल होती पंचायत समितीला। बहीण मेली पण त्यानं माझ्या बहीणचं घरकुल नाही दिलं आणि आता अतिक्रम मजूर खात्यात जागा टाकली म्हणजे म्हणतात तुमच्या नावाचं काही नाही, असं त्याचं म्हणणं आहे। मी या गावातली लेक बाया, मला या गावातच दिलं। माझी सर्विस झाली पण मला काहीच नाही अजून सरकारचा लाभ भेटला। सांगा आता मी कुणाच्या घरात राहिली, आता मातीच्या घरात। ते मातीचंही घर पडलं आणि इथला पाणी गेलं। आमच्या घर वाहून गेले बापा। हो, गेल्या वर्षी आम्हाला राहिले नाही बापू।